कनकराई होती म्हणून त्याच्यावरून ते कुणकेश्वरी नाव पडलं. पुढे जी रागावर होती काय बाजूला झाल्यावरती ती काठी त्या पाषाणावर बसली. आणि आतमधली शिवलिंग आहे त्याचा वरचा भाग लाल आहे आणि सभोवताली जी साळुंकी आहे ती सुद्धा काळे म्हणजे जांभ्या दगडाची आहे पण ती काळी आहे. नमस्कार मंडळी, मी संदेश सर, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी ना, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड तालुक्यामधील ना श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर आहे. एक जागृत देवस्थान आपल्याला आज पाहायला भेटणार आहे. बाकी आपल्याला हे मंदिर पाहायला भेटतं, खूप सुंदर असा वरती मस्तपैकी त्याचा कळस पण छान असा पाहायला भेटतं. तर मंदिर जाऊया पण आता त्या मंदिरामध्ये आतमध्ये. आणि हा मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. मंदिर असाला परिसर आपल्याला छान असा परिसर पाहायला भेटतो. सर्व भाविक पण असे आलेले पाहायला भेटतं तिकडे. हे किती बोला, 70 रुपये का? छान अशी टोकरी आहे बघा ना, मस्तपैकी अशी 70. हां, आणि ही सेम आहे ना? आणि हे इकडे ते दुसरे आहे ते अच्छा 10 रुपये. बेलपत्र बघतो, बेलाचं पान आहे. काही जरा मला म्हणजे एक ही माहिती थोडी सांगायची. आम्ही काय पहिल्यांदा झालो इकडे. स्वयंभू आहे, ओके. अच्छा, आणि इकडे काय कार्यक्रम काय असतात आपल्याकडे? महाशिवरात्र मोठं का? किती? 3 दिवसात? ओके, म्हणजे एक जत्राच अशी होत असते ना? हो हो हो. बरी म्हणजे 8 दिवस चांगलीच गर्दी असते. हां, फक्त 3 दिवस अशी गर्दी असते 8 दिवस. ओके. अच्छा अच्छा अच्छा. श्रावण महिन्यामध्ये कंटिन्यू चालू असतं. श्रावण महिन्यात 4च सोमवार. 4 सोमवार ती एक म्हणजे जत्राच असते. इतर खेड्या गावांसारखी एक जत्राच भरते. हां 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 हां. त्या दिवसामध्ये लोक खूप दर्शनाला येतात. चला ठीक आहे, ओके. मंदिरामध्ये आपण प्रवेश केला. सर्वप्रथम आपण आपल्याला चपला आपल्याला एका साईडला ठेवायचे. चप्पल स्टँड इकडे आहे. पुढे एक कमाण्या 2 पाहायला भेटतात. श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर एक जागृत देवस्थान असं मानलं जाणारं कोकणातील. मस्त छान असा इंटिरियर बघ ना, कसं भारी केलं ते. जांभा दगडाचं लाल चिरा मातीच्या दगडांनी मस्त अशी डिझाईन केली त्याच्यावर. एंट्री केल्याच्यानंतर 2 साईडला 2 गणपती बाप्पा छान असे बघा. इकडे पण आहे आणि ह्या साईडला पण आहे. आणि इथून आपल्याला एंट्री करायच्या आतमध्ये जायचं. आता हे सर्वप्रथम श्री भैरव मंदिर. अच्छा, इकडे भैरव मंदिर आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर. छान असं आपल्याला नंदी पाहायला भेटतं इथे, मस्त असं. हे बघा नंदी इथे. आणि पुढे आहे ते मंदिर छान असं. आणि दीपज्योत ही पाहायला भेटते मंदिरासमोरची आपल्याला. ही दीपज्योत आहे. आणि सर्व असे मंदिर आपल्याला पाहायला भेटतात. मल्लिंग मंदिर, नारायण मंदिर, गणपती मंदिर. इथून आतमध्ये आपण प्रवेश करूया. चला मंदिरामध्ये आतमध्ये जाऊया. आणि थंड वाटतं असं, मस्त छान असं मन प्रसन्न वाटतं आल्याच्यानंतर. शांतता राखा. मंदिराच्या गाभाऱ्यात एकच दरवाजा असल्यामुळे शांतता राखा, गर्दी करू नका. चला एंट्री करत करत आपण चालले पुढे. छान पूर्ण आतमध्ये आपल्याला किती असं आतमध्ये आहे ना हे. ओम नमः शिवाय. खूप छान. इकडे आपण जर मंदिरामध्ये येत असाल तर तुमच्याकडे शॉर्ट चड्डी किंवा पॅन्ट असेल, शॉर्ट पॅन्ट, तर ते आपल्याला अलाउड नाही आतमध्ये. काकाने त्यांना दिलं शॉर्ट चड्डी आतमध्ये घालून आपण दर्शन करून घेऊ शकत नाही. आता लोकांना हे देतात म्हणजे असं लुंगी देत असते. तर आपण त्या मंदिरामध्ये आलेलो तर कुणकेश्वर मंदिराजवळ. आणि आपल्याला हे गावाला आपल्याला पाहायला भेटेल. काका तुमचं नाव? पद्मनाभ नारायण कुणकेश्वर. अच्छा, नारायण कुणकेश्वर, ओके. तर थोडा मंदिराबद्दल आम्हाला माहिती दिली तर बरं पडेल. तर आपण आता मंदिरातून प्रवेश केल्याच्यानंतर बघा हे समोर काय दिसतं आपल्याला, ते साया खांब असे दगड ते दिसतात ते आपल्याला. ते काय आहे ॲक्च्युली? हे हां हां, ते बघा ते समोर पूर्वी तो चंड आहे. हां हां हां, आणि हा मुंड आहे. ओके. ते काहीतरी हे शंकराचे 2 सेवक आहेत. हां हां हां, बरोबर. या मंदिराची स्टोरी आहे. ओके. 2 हे आहे. आणि हे 500-600च्या अगोदर कधी बांधलेलं आहे पूर्वी मंदिर. हां. तर छत्रपती शिवाजी महाराज पण आपले इथे आलेले आहेत दर्शनासाठी. आणि दर्शनासाठी आलेले आहेत. नंतर मग कसं या किनाऱ्यावरती हे होतं ना आरमार आंग्र्यांचं. हां हां हां, त्यापासून ते त्यावेळी हे सर्व हे झालेलं आहे बरोबर. अच्छा, देखरेखीखाली. अच्छा अच्छा अच्छा. आणि इथे दंतकथा अशी आहे या मंदिराची. हो हां, की पूर्वी इथे डोंगराचा भाग होता असा. हो हां डोंगर हां, भाग. बरोबर. आणि या डोंगर भागामध्ये
गाव इथून काहीतरी तिथे 5-6 किलोमीटर किंवा 10-12 किलोमीटर तिकडे होता तो पूर्वी. हां हां आणि हां. तिकडून एक गुराखी यायचा इथे. अच्छा, गुरं चालण्यासाठी गुरं इकडे. चालण्यासाठी. ओके. आणि गुरं चालण्यासाठी यायचा, पण काय व्हायचं माहीत आहे, बरेच दिवस त्याने बघितलं. बरं. त्याची एक गाय होती, त्यांचा जो कळप होता हां, हां. त्यामधनं एक गाय होती ती घरी गेल्यावर दूध द्यायची नाही. अच्छा. मग त्याने ती पाळत ठेवली की का दूध देत नाही, दाता वगैरे मारायची. मग त्याने पाळत ठेवल्यावरती या झाडीमध्ये हे कुणकाची राई होती, हो. हा डोंगर आहे ना, बरोबर, त्या हां. बाजूला सगळं कुणकाची राई होती. आणि या कुणकाच्या राईमध्ये एक पाषाण होतं. त्या पाषाणावरती ती गाई येऊन दुधाचा पाळणा सोडायची आणि त्यामुळे संध्याकाळी गेल्यावरती दूध द्यायची नाही. मग त्याने ते पाळत ठेवल्यावर त्याला ते दिसलं की ही गाय एका दगडावरती ही करते. बरोबर. तर त्याला तो राग आला, त्याला माहिती नाही पाषाण म्हणजे काय काय होतं आहे ते, नक्की. हां. तो रागावर जी काठी मारली त्यावेळी, कोण म्हणतात कुऱ्हाड मारली, कोण म्हणतात काय, म्हणजे त्यावेळी त्यांच्या खांद्यावरती काठी असायची, हां. लाकडं वगैरे तोडण्यासाठी कुऱ्हाड असायची. हां हां. त्यापैकी दोघापैकी कुठचा तरी काठीचा किंवा त्या कुऱ्हाडीचा त्या बरं. गायवरती आघात करते वेळी, म्हणजे गायला रागाबरोबर, पण बहुतेक काठी ती मारली जी रागाबरोबर, ती गाय बाजूला झाल्यावरती हां हां. ती काठी त्या पाषाणावर बसली. ओके. त्याचा एक दगड निघाला, छोटासा तुकडा निघाला. हां हां हां. आणि तुकडा निघाल्यावरती त्यातून रक्त व्हायला लागलं. दगडामधून हां, दाखवतो. रक्त ओके. व्हायला लागल्याबरोबर ते बघितल्यावरती तो गुराखी, म्हणजे ती त्याने बघितल्यावर त्याला ते एकदम हे झालं आणि त्याला बेशुद्ध पडला, म्हणजे मूर्छा. हां 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 हां. बेशुद्ध पडल्यावरती थोड्या वेळानं तो याच्यात म्हणजे शुद्धी झाल्यावरती बरं. त्याला समजलं की इथे काहीतरी देवाचं हे हां हां आहे. हां हां. मग त्याने काय केलं, रोज येऊन इथे बत्ती लावायला सुरुवात केली. पूजापाठ चालू केला. हां, पूजा, म्हणजे बत्ती आधी रोज लावायचं असतं. हां, हां. पूजा वगैरे करायचं, बत्ती लावायची. तर एक इथून त्यावेळी हे व्यापार चालायचा. हां हां. इंग्रजांचं पहिलं ते. हां, इंग्रजांचं किंवा हे इतर अरब व्यापारी अच्छा, असतात ओके. ना, हां, हां. ते लाकडं बिकडं असा मोठा हां, 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 हां. गलबत असायची हां, मोठी. हां, हां. त्यामधून ते घेऊन जायचे. तर त्यावेळी एक वेळ अचानक ते गलबता म्हणून तो प्रवास करीत असताना अचानक समुद्र खवळला, हां. तुफान अच्छा. झालं. तुफान झाल्यानंतर त्याला तो घाबरला आणि त्याला ती ही बत्ती लावलेली त्याला लुकलुक दिसायला लागली. हां हां हां. तो समजला या किनाऱ्याला कुठेतरी हे देवाचं हे असेल स्थान, तर मला यातून वाचव, मी तुझा जीर्णोद्धार करेन, अशी दंतकथा आहे. तर मग त्यातून ती वादळ वगैरे ते शांत झालं. तो किनाऱ्याला व्यवस्थित लागला वगैरे आणि त्यानंतर मग तो येऊन इथे त्याने जीर्णोद्धार वगैरे केला. अच्छा. असं पण ती दंतकथा आहे. ओके. हा या मंदिरात आपला जीर्णोद्धार कधी झाला आहे तरी? तरी पण तो जीर्णोद्धार इतिहासाच्या यात बघितला तर तो जीर्णोद्धार शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे, शिवाजी महाराजांच्या काळात झाला आहे. बरोबर. छत्रपती ही शिवाजी काय महाराज. प्रत्येक ठिकाणी ग्रंथकथा असते. हां हां हां. या पद्धतीने हिची स्टोरी आहे पूर्वी. अच्छा. ओके ओके ओके. आणि त्याच्यानंतर मग हे झाल्यानंतर मग आता गावामधून ट्रस्ट वगैरे झाल्यानंतर हां हां हे हां. सगळं आता व्यवस्थित म्हणजे हे चालू आहे. ओके ओके ओके. पुढचं जीर्णोद्धाराचं काम, तर ही मंदिरं वगैरे, हां ना, हां ना. आता जुनी मंदिरं होती हां. त्यांची डागडुकी करून नवीन करून केली. हां हां. केली. हे हल्ली एक नवीन हे केलं. हे पूर्ण सागाचं बनवलं त्याने हां, आतमध्ये हे हे सागर हे संपूर्ण- आतमधून सर्व हां, ते. ते पॅक होतं वरपर्यंत. अच्छा अच्छा वरच्या अच्छा. दोन ओके. बाजू. हां. ते आकर्षित केलं, छान ते असं. बांधून घेतलं व्यवस्थित. तसं ते मंदिर नवीन केलं आहे तिकडचं. ओके, अच्छा, अच्छा. जोगेश्वरी. हां. तो राजस्थानवरून दगड आणून हो, ते हो. कोरीव काम करून ते बनवलं. नाही तर ते पूर्वी मंदिर छोटं खाली होतं असं. अच्छा 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 अच्छा. पण जुना त्याचा साचा होता हां हां पूर्वीचा, हां तिथे. हां. बरोबर. तोच साचा, त्याच्यावरती ते बाजून बांधकाम करून वरती व्यवस्थित केलं. अच्छा अच्छा अशी अच्छा. story. हो. काका. आणि मुख्य हो, काका. आणि मुख्य म्हणजे काय हां, माहिती हां, आहे, कनकराई होती म्हणून त्याच्यावरून ते कुणकेश्वर हे नाव पडलं. कुणकाची झाडं होती. कुणकाची झाडं म्हणजे अच्छा, म्हणून कुणकेश्वर हे नाव पडलं. कुणकेश्वर हे गावाला नाव पडलं. ओके. अच्छा अच्छा. मग हे गावाला पण पूर्ण नाव पडलं नाव तसं. पडलं कुणकेश्वर. आणि तो मग गाव इथे वरचं. हो. अच्छा. बरोबर बरोबर. आणि ते दुसरं काकांनी मला सांगितलं पण ते काय बोलतात ना, ते काय पैसे टाकल्याच्या नंतर ते कसं काय ते गंगावरती काय येतं ते पाण्याचं. नाही, तिथे हां, एक हां. छोटा होल आहे. हां 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 बाजूला. हां. बरोबर. तो आता तिथे फुलं बिलं घालून ठेवतो. हां, बरोबर. त्याच्यासाठी तर आतमध्ये दूध जातं.
किंवा फुलांचे वगैरे औषध जातात हां पुसतात. पुस ते हां म्हणून आता अशी फुलं ठेवतात कशासाठी की हां. जास्त आतमध्ये हे जातं कामा. ओके ओके तर तिथे जे दूधबीत जातं ते आता काय करतात ते जरा फुलं घालून असं ठेवतात. हां 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 तो म्हणजे होल अजूनपर्यंत अजून आहे. आहे तो होल. ओके. त्याच्यामध्ये पैसे टाकले की रंगा यायचे असं हे हो अच्छा पण तिथे होल आहे अजून आहे. हां हां स्टेप जे आहेत ना स्टेप जे आहे ना हाय स्टेप स्टेप सेम आहे सगळं. ओके, ओके. ते पाणी या मंदिरात सारख्या तोच आहे. फक्त हे काय केलं की पहिली कौलं उडायची हां, हां, वाऱ्यामध्ये हां. आणि दरवर्षी डागडुगी करायची. ओके अच्छा अच्छा 1000 रुपये जायचे म्हणून फक्त त्याला हे त्या सगळं आहे ना, साच्यामध्ये एक लाकडी खांबे होते यातल्या. हां बरोबर बरोबर हे सगळं लाकडी खांबे होते. लॅबमध्ये हां, हां. बसवले टोटल. जागृत शिवलिंग आहे, बरोबर. स्वयंभू शिवलिंग आहे. इथं कुणकाची राई होती. त्या कुणका एक वर्षापूर्वी एक व्यापारी समुद्रमार्गे व्यापार करायला जात असताना वादळ झालं. त्या वादळात त्याची नाव सापडली म्हणून त्यानं मनोभावे हां, हां. जो काय दिवा तेवत होता त्याची प्रार्थना केली. जर मी इथे वाचलो तर मी पुढे उद्धार करेन. त्याप्रमाणे तो वाचला. हां. त्यानं मंदिरात मंदिर शिवलिंग आहे. हां, हां, हां. त्याचा वरचा भाग लाल आहे आणि सभोवताली जी साळुंकी आहे ती सुद्धा काळे म्हणजे जांभ्या दगडाची आहे पण ती काळी आहे. वैशिष्ट्य बघायला गेला तर दोन्ही वस्तू हां 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 आणि मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस आपल्याला हा समुद्र पाहायला भेटतो छान असं. तर पर्यटक मजा घेतात दर्शन झाल्यानंतर. असं समुद्र पण बघा असं भारी दिसते आपल्याला. तर मंडळी आपण आता ना मंदिरातून बाहेर आलो. छान असं दर्शन पण झालेलं आहे शिवलिंगाचं असं आणि थोडक्यात माहिती पण आपल्याला इकडच्या गावाल्यांनी पण सांगितलेली आहे. तर फायनली मंडळी आपण हा व्हिडिओ नाही ते सांगतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला म्हणते ना बाय धन्यवाद.